हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 17 लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा। मवियात वाद असलेली सांगलीची जागा अखेर ठाकरे गटाकडे। सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाकडून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी। छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर। खैरेंना उमेदवारी दिल्यानं अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा। संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होतो, मात्र पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय मान्य। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी घोषित। विजय करंजकर देखील नाशकातून लोकसभा लढण्यास इच्छुक होते। काँग्रेसला हव्या असलेल्या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना उमेदवारी घोषित। अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी जाहीर, तर कथित खिचडी घोटाळा प्रकरणात कीर्तीकरांना ईडीचं समन्स। आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश। ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढणार। आज किंवा उद्या उर्वरित उमेदवारांची नावं जाहीर करणार, संजय राऊतांची माहिती। सांगलीत ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नाराज। विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज सोनिया गांधींना भेटणार। छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। दिल्लीतून भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। नाशिकच्या जागेसाठी भुजबळ कुटुंबाचा दबाव नाही। जागा मिळत असेल तर कुणाला उभं करायचं ते पाहू। उमेदवारीच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया। पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात वंचितनं एबी फॉर्म पाठवले। वंचित आघाडी स्वबळावर लोकसभा लढणार, सूत्रांची माहिती। अकोल्यात वंचितच्या राज्य कार्यकारिणीची रात्री उशिरा बैठक। लोकसभेच्या रणनीतीवर चर्चा। लोकसभेबाबत प्रकाश आंबेडकर आज भूमिका स्पष्ट करणार। भाजप शिवसेनेचं बरं सुरू होतं, राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती, मात्र आता सोबत घेतलंच आहे तर बरोबरीनं वागवणंही लागणं। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं वक्तव्य। नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नितीन गडकरींचं निवासस्थानी औक्षण। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची आज महत्त्वाची बैठक। लोकसभा निवडणुका आणि गुढीपाडवा मेळावा संदर्भात बैठकीत चर्चा होणार। अजित पवारांनी वेगळा विचार केला तर काय चुकलं, त्यांचा वेगळा निर्णय घेण्यामागे अनेक कारणं। गाव भेटी दौऱ्यात सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास राज्य सरकारकडून मुदतवाढ। आता 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार। मराठा एसईबीसी आरक्षणाच्या प्रमाणपत्राबाबत विलंब लागत असल्यानं मुदतवाढ। नाशकात आज निम्म्या शहरात पाणीपुरवठा बंद। जलशुद्धीकरण दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर। पाणी टंचाईग्रस्त 400 गावांना जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार। एप्रिल महिन्यात पाणी मिळणार। मुंबई पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा। बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीसह 14 जणांना घेतलं ताब्यात। ताब्यात घेतलेल्यांनी हुक्काचं सेवन केल्याचं पोलिसांचं म्हणणं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।